रोज रोज नाश्त्याला तेच तेच पोहे उपमा खाऊन जर कंटाळा आला असेल तर आज मी तुम्हाला आठवड्याभराच्या 7 अगदी सोप्या सोप्या रेसिपीज तुम्हाला दाखवणार आहे, ज्यासाठी आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करावी लागणार नाही किंवा कुठलंही बॅटर फर्मेंट करावं लागणार नाही. अगदी घाईच्या वेळेमध्ये झटपट तयार होतील अशा 7 रेसिपीज आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सध्या मटरचा सीझन सुरू झालेला आहे. भरपूर वाटाणा हा बाजारामध्ये स्वस्त मिळतो. त्यामुळे इथे मी 1 वाटीभर फ्रेश वाटाणा घेतलेला आहे. जर तुमच्याकडे फ्रेश वाटाणा नसेल तर तुम्ही फ्रोझनवाला वाटाणा वापरला तरीही चालेल. तर 2 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे. छान तुकडे करून घेतलेले आहे आल्याचे. त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या यामध्ये मी घातलेल्या आहे. आता तिखटाचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता किंवा लहान मुलांना देणार असेल तर मिरची अगदी तुम्ही एकच वापरली तरीही चालेल. त्यामध्ये 2 चमचे आपल्याला दही घालायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला दही स्किप करायचं असेल तर तुम्ही इथे स्किप करू शकता. त्याऐवजी 1 लिंबाचा रस तुम्ही यामध्ये वापरू शकता. तर हे पहा, थोडंसं पाणी टाकून असं आपल्याला हे मिश्रण मिक्सरला दळून घ्यायचं आहे. तर अगदी पाव वाटी पाणी टाकून हे मिश्रण मी छान असं मिक्सरला दळून घेतलेलं आहे. त्यानंतर हे एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्यातच आपल्याला काही भाज्या मिक्स करायच्या आहेत. त्यात मी 1 कांदा घेतलेला आहे. छोट्या आकाराचा कांदा घेतलेला होता. तो छान असा बारीक कट करून घेतलेला आहे. आता ह्या रेसिपीमध्ये तुम्हाला ज्या भाज्या आवडत असेल ना त्या भाज्या तुम्ही इथे बारीक कट करून घालू शकता. गाजर घालू शकता, बीटही घालू शकता. तर त्यानंतर इथे मी टोमॅटो घेतलेला आहे आणि मेथीसुद्धा बारीक कट करून घेतलेली आहे. त्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहे. मेथीऐवजी तुम्हाला कुठलीही पालेभाजी यामध्ये मिक्स करायची असेल तर ती घालू शकता किंवा पालक घालू शकता. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि सोबतच काही सुखे मसाले टाकायचे आहे. अगदी थोड्या प्रमाणात आपण इथे सुखे मसाले वापरणार आहे. तर पाव चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, पाव चमचा धने पावडर टाकलेली आहे. लगेचच पाव चमचाभर यामध्ये मी हिंगसुद्धा घातलेला आहे. आता हे जे सर्व जिन्नस आहे ते एकदा छान एकजीव करून घेऊया आणि यामध्ये जर पाण्याची आवश्यकता लागली तर पाणीसुद्धा आपल्याला यात टाकावं लागणार आहे. तर सुरुवातीला छान एकजीव करून घेऊया आणि छान अशी बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये मी 1 वाटीभर बारीक रवा वापरत आहे. तर रवा या ठिकाणी आपल्याला अगदी बारीकच वापरायचा आहे. जर बारीक रवा नसेल, जाडसर रवा असेल तर तो थोडासा मिक्सरला फिरवायचा आणि त्यानंतर यामध्ये मिक्स करायचा आहे. आता इथे मी रवा वापरलेला आहे. तुम्हाला इतर कुठले पिठं वापरायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता. चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे. तर या रव्याऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, नाचणीचं पीठ किंवा गव्हाचं पीठ जरी वापरलं ना तरीही हा जो नाश्ता आहे ना हा मस्त लागतो. परंतु रव्यामुळं आपला जो नाश्ता आहे ना हा मस्त असा कुरकुरीत तयार होतो वरतून. त्यासाठी इथे मी रवा वापरलेला आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ते सुद्धा ह्या मिश्रणामध्ये ओतून घेतलेलं आहे. हे मिश्रण आपल्याला थोडंसं सरसरीत ठेवायचं आहे, अगदी जास्त घट्ट ठेवायचं नाही आणि आपल्याला हे 5 मिनिटासाठी मुरण्यासाठी ठेवायचं आहे, म्हणजे रवा छान असा भिजला जाईल. तर हे मिश्रण अजून बरंचसं घट्ट आहे, याला आपण थोडंसं सैल करून घेऊया. पाव वाटीभर पाणी अजून मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा छान असं अशा पद्धतीचे आहे. आता हे आपल्याला 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिटामध्ये रवा छान असा भिजला जाईल. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अगदी लगेचही बनवायला घेतलं तरीही चालेल, परंतु रवा छान भिजेल ना तर तेव्हा आपला जो नाश्ता आहे ना हा मस्त असा मऊ तयार होतो. त्यासाठी 5 मिनिटं तरी याला झाकण ठेवून रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे. तर रवा छान व्यवस्थित भिजला आहे. पुन्हा एकदा एकजीव करून घेतला. यातच आता आपल्याला पाव चमचाभर खाण्याचा सोडा किंवा इनो वापरायचा आहे. त्यामुळे आपला जो नाश्ता जो आहे ना तयार होणारा तो मस्त असा जाळीदारसुद्धा तयार होणार आहे. तर आता इथे तुम्हाला इनो किंवा खाण्याचा सोडा स्किप करायचा असेल ना तर तो तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. आणि ही मिश्रणाची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी ठेवायची आहे काहीशी. तर हे पहा, अजिबात जास्त घट्टही नाही आणि अजिबात जास्त पातळही नाही, अगदी मध्यम हे मिश्रण जे आहे ते आपलं तयार. आपण मस्त असे अप्पे बनवू शकतो, अप्पम बनवू शकतो किंवा डोसा बनवायचा असेल तर डोसाही बनवू शकतो, इडली बनवू शकतो. आता डोसा बनवायचा असेल तर हे जे मिश्रण आहे ना थोडंसं पातळ करावं लागणार आहे. तर आता हे आपण लगेचच आता इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे. त्यावरती तेल छान असं चमचाभर टाकून घेतलं, पसरवून घ्यायचं. थोडेसे जिरे, मोहरी आणि पांढरे तीळ टाकायचे आणि जे तयार केलेलं मिश्रण आहे ते ह्या पॅनवरती टाकायचं आहे. आता अशा पद्धतीचं जर पॅन नसेल ना तर त्याऐवजी तुम्ही तव्यावरती किंवा कुठलंही नॉनस्टिक मोठा पॅन असेल त्यावरती सुद्धा हे जे बन आहे ना ते बनवू शकता किंवा कढाईमध्ये सुद्धा हे मस्त अशी बन तयार करू शकता. छान पसरवल्यानंतर काही मिनटासाठी याला झाकून ठेवायचं. छान अशी वाफ काढायची. जोपर्यंत वरची बाजू पूर्णपणे सुकत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे.
तर वरची बाजू सुकली केली की वरतून 1 चमचाभर तेल टाकायचं आहे आणि याला पलटवायचं आहे. खालची बाजू भाजल्याच्या नंतर आपल्याला ही वरची बाजूसुद्धा छान अशी भाजून घ्यायची आहे. अतिशय टेस्टी हा जो नाश्ता आहे ना, हा लागतो, खायला अप्रतिम लागतो. यासोबत वेगळ्या कुठलीही चटणीची आवश्यकता लागत नाही. मुलेसुद्धा नक्कीच आवडीने खातील. इतका टेस्टी हा वाटाण्याचा जो नाश्ता आहे हा तयार होतो. तर मी या ठिकाणी दोन्हीही बाजू छान अशा मध्यम गॅसवरती राहिलेले बनसुद्धा मी सेम पद्धतीने बनवून घेतलेले आहे. तर मस्त असा वाटाण्याचा पौष्टिक नाश्ता आपला या ठिकाणी तयार झालेला आहे. तर पहिली जी नाश्त्याची रेसिपी आहे ती ते झालेली आहे. लगेचच दुसऱ्या नाश्त्याच्या रेसिपीकडे वळूया. तीसुद्धा अगदी साधी, सोपी आणि पौष्टिक आहे. आपली जी दुसरी नाश्त्याची रेसिपी आहे ती अतिशय पौष्टिक आहे, कारण आपण ही बनवत असताना यामध्ये सोयाबीन वापरलेली आहे, त्यामुळे ती अजूनच पौष्टिक झालेली आहे. आता हा जो नाश्ता आपण तयार करणार आहोत ना, तो ज्वारीचं पीठ वापरून तयार करणार आहोत. आता जर तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही त्याऐवजी गव्हाचं पीठ, चपातीसाठीचं जे गव्हाचं पीठ असतं ते घेऊ शकता किंवा तांदळाचं पीठ वापरू शकता. तर 1 वाटी ज्वारीचं पीठ, सेम वाटीने आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. अर्धी वाटी रवा, जाड बारीक कुठलाही चालेल, काहीच हरकत नाही. आता सेम वाटीने आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. तर दही या ठिकाणी मी फ्रेश वापरलेलं आहे. जास्त आंबट दही घ्यायचं नाही. जर तुम्हाला दही या ठिकाणी स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. तर सेम वाटीने आपण 1 वाटीभर सुरुवातीला पाणी घेतलेलं आहे. आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला हे सर्व जिन्नस छान व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहे. आता जसं जसं पाणी लागेल तसं तसं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मध्यम घट्ट हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. बऱ्याच जणांना यामध्ये दही वापरायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता किंवा दह्याऐवजी तुम्हाला ताक वापरायचं असेल तर ताकसुद्धा वापरू शकता. तर आता हे सर्व जिन्नस मी छान एकजीव करून घेतलेले आहे आणि आपल्याला 5 मिनिटासाठी हे झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचं आहे, कारण यामध्ये जो रवा घेतलेला आहे ना तो छान असा व्यवस्थित भिजला जातो. यासाठी आपण हे झाकण ठेवून 5 मिनिटासाठी साईडला ठेवू किंवा अगदीच तुमच्याकडे वेळ नसेल तर आपल्याला हे मुरत ठेवण्याची सुद्धा गरज नाही. त्यापूर्वी इथं आता आपण सोयाबीन घेतलेली आहे. मी 1 वाटीभर सोयाबीन ही 10 मिनिटापूर्वी साध्या पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती. आता सोयाबीन आपली छान व्यवस्थित भिजली गेलेली आहे. आता ही आपल्याला पिळून काढायची आहे. सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असते, व्हिटॅमिन आणि प्रथिने सुद्धा आपल्याला सोयाबीनमध्ये पाहायला मिळते. शरीराला निरोगी ठेवण्यासाठी प्रथिने हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे सोयाबीन खाल्ल्याने शरीराला मुबलक प्रमाणामध्ये प्रथिने मिळतात. सोबतच आहारात नियमित जर ह्या सोयाबीनचे सेवन केले तर आपल्याला हाडांच्या कमजोरीपासून सुद्धा आराम मिळतो. आता सोयाबीन आपण छान व्यवस्थित पिळून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये ही सोयाबीन टाकून घेऊया. सोबतच आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे. आता तिखटाचं जे प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता. लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं. आता हे मिश्रण आपल्याला पाणी न टाकता छान व्यवस्थित असं जाडसरच वाटून घ्यायचं आहे काहीसं ह्या पद्धतीमध्ये. तर आता हे आपण जरा वेळसाठी साईडला ठेवून देऊया. त्यापूर्वी आपण जे मिश्रण तयार करून ठेवलेलं होतं सुरुवातीला ते सुद्धा छान व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे. रवासुद्धा छान व्यवस्थित फुलला आहे आणि मिश्रणही बरंचसं घट्ट झालेलं आहे. आता यामध्ये आपण काही भाज्या टाकणार आहोत. त्यात मी कांदा घेतलेला आहे बारीक कापून, थोडासा टोमॅटो घेतलेला आहे. त्यानंतर आपण जे सोयाबीनचं मिश्रण जाडसर वाटून घेतलेलं होतं ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आता यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीच्या भाज्या वापरायच्या असेल तर त्यासुद्धा वापरू शकता. पालक वापरू शकता, मेथी वापरू शकता किंवा वाटाणा घालायचा, गाजर घालायचं तर ते सुद्धा यामध्ये तुम्ही टाकू शकता. त्यासोबत इथे मी बारीक कापलेली कोथिंबीर घेतलेली आहे. काही सुके मसाले यामध्ये घालून घेऊया. त्यात मी पाव चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद पावडर, पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा धने पावडर टाकलेली आहे. त्यासोबतच आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि सर्व जिन्नस छान एकजीव करायचे आहे. आता हे जे मिश्रण आहे ना हे बरंचसं घट्ट आहे. आता यामध्ये आपल्याला पाण्याची आवश्यकता लागणार आहे. त्यापूर्वी आपल्याला ही जिन्नस एकत्र करून घ्यायची आहे आणि तेलाची फोडणीसुद्धा घालायची आहे. दररोज सकाळी उठल्यानंतर प्रत्येक आईला पडणारा प्रश्न म्हणजे मुलांना टिफिनमध्ये द्यायचं काय, नाश्त्याला बनवायचं काय. तर तुम्ही हा मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता, नाश्त्याला बनवू शकता किंवा इतर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला चहासोबतसुद्धा हा नाश्ता खाऊ शकता. मस्त लागतो. आता हे सर्व जिन्नस मी छान एकजीव करून घेतलेले आहे. आता यावरतून तेलाची कडकडीत फोडणी घालून घेऊया. तर 1 पळीभर तेल घेतलं. तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं. जिरं, मोहरी आणि पाव चमचा हिंग टाकलं. आता ही तेलाची फोडणी आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे जे मिश्रण आहे हे बरंचसं घट्ट आहे. यामध्ये आपल्याला पाण्याची आवश्यकता लागणार आहे. आता ह्या मिश्रण भिजवण्यासाठी असं काही आपल्याला पाण्याचा जो अंदाज आहे हा परफेक्ट घ्यायचा नाही, तर अंदाजानेच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर मिश्रणाची कन्सिस्टन्सी जी आहे ना ती थोडीशी
पातळसर ठेवायचे आहे. आता हे जे मिश्रण तयार झालेलं आहे ना, यापासून तुम्हाला इडली बनवायची असेल किंवा उत्तप्पम बनवायचं असेल किंवा डोसे बनवायचे असेल तर तुम्ही तेही बनवू शकता. डोसे बनवण्यासाठी हे जे मिश्रण आहे ना, हे थोडंसं आपल्याला पातळ करावं लागणार आहे. आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि मस्त असं हे पातळ मिश्रण तयार करून घेणार आहे. अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया आणि लगेचच आपल्याला याला वाफवायचं आहे. तर आपल्याला हे नॉनस्टिक पॅनवरती असं वाफवून घ्यायचं आहे किंवा इडली पात्रात जरी तुम्ही हे वाफवून घेतलं तरीही चालेल. परंतु याला आपण छान फोडणी घालणार आहोत आणि फोडणी घातल्याच्या नंतर आपल्याला हे वाफवायचं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला पाव चमचाभर खाण्याचा सोडा घालायचा आहे. बऱ्याच जणांना इथं प्रश्न पडतो की यामध्ये खाण्याचा सोडा वापरलाच पाहिजे का? तर तुम्हाला इथे स्किप करायचा असेल तर स्किप करू शकता. परंतु खाण्याचा सोडा जर तुम्ही घातला नाही, हा जो नाश्ता आपण तयार करणार आहोत ना, तो अगदी जास्त असा जाळीदार होणार नाही, फुलणार नाही, यासाठी यामध्ये मी खाण्याचा सोडा वापरलेला आहे. जर तुम्हाला स्किप करायचा असेल तर तुम्ही तो स्किप करू शकता. त्यानंतर इथे मी छोटासा नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे. चमचाभर तेल यावरती टाकून घेतलेलं आहे. त्या पॅन आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. त्यात मी अर्धा चमचाभर पांढरे तीळ आणि जिरं मोहरी घातली आणि तयार केलेले जे मिश्रण आहे ना, ते आपल्याला यावरती पसरवून घ्यायचं आहे. किंवा तुमच्याकडे मोठा नॉनस्टिक पॅन असेल तर सर्वच मिश्रण तुम्ही एकदाचसुद्धा पसरवू शकता. आता साध्या तव्यावरती जर तुम्हाला बनवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला थोडंसं तेल जास्त टाकावं लागणार आहे. कारण आपलं जे हे मिश्रण आहे ना, हे साध्या तव्यावरती चिकटण्याची शक्यता असते. यासाठी आता काही मिनटासाठी याला झाकून ठेवूया. छान अशी वाफ काढून घेऊया. वरची जी बाजू आहे ही पूर्णपणे जोपर्यंत कोरडी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान वाफवायचं आहे. गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवरती भाजायचं नाही. मध्यम किंवा मंद गॅसवरती आपल्याला छान असं खरपूस आणि खमंग दोन्हीही बाजूने आपण भाजून घेऊया. तर मस्त असा आपला हा सोयाबीनपासूनचा नाश्ता इथे खमंग आणि खरपूस भाजून घेतलेला आहे आणि राहिलेले बनसुद्धा मी सेम पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे. दुसरी नाश्त्याची रेसिपी झालेली आहे. लगेचच तिसऱ्या नाश्त्याच्या रेसिपीकडे वळूया. आपली तिसरी जी रेसिपी आहे ती म्हणजे बाजरीच्या पिठापासूनचे मस्त असे कुरकुरीत मसाला घावणची रेसिपी. हे पहा, अगदी कुरकुरीत हे मसाला घावण तयार होतात. बनवायलाही तितकेच सोपे आहे. वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. हे जे बाजरीच्या पिठाचे घावण आहे ना, अगदी सेम आपण जसे तांदळाच्या पिठाचे घावणे बनवतो ना, अगदी तसेच बनवतात. फक्त नुसतेच बाजरीच्या पिठाचे हे घावण जमत नाही. त्यामुळे आपल्याला यामध्ये पाव वाटी रवा आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ वापरावं लागणार आहे. तेव्हाच याचे घावणे जे आहे ना व्यवस्थित जमतात. नाहीतर नुसते बाजरीच्या पिठाचे हे घावणे जमत नाही. तर आता इथे मी पाव वाटी बारीक रवा आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ तुम्ही कुठलंही घेऊ शकता. त्यानंतर आता हे आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर त्यात सुरुवातीला 1 वाटीभर मी पाणी टाकलेलं आहे. ज्या वाटीने पिठं मोजून घेतले ना अगदी त्याच वाटीने आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर आता 1 वाटी सुरुवातीला घातलेलं होतं. अजून दुसरीही वाटी भरून घेतलेली आहे. त्यातलं अर्धं पाणी यामध्ये टाकलेलं आहे. आता हे जे पीठ आहे ना, आपल्याला जास्त घट्टही नाही आणि अगदीच जास्त पातळही करायचं नाही. मीडियम ठेवायचं आहे. जर तुम्हाला मऊ घावणे बनवायचे असेल तर हे पीठ आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये ठेवावं लागणार आहे. आणि अगदीच कुरकुरीत करायचं असेल तर थोडंसं हे जे मिश्रण आहे ते आपल्याला पातळ करावं लागणार आहे. तर आता हे पीठ भिजवण्यासाठी मला बरोबर इथे 2.5 वाटी पाणी लागलेलं आहे. आता इथे पाण्याचा जो अंदाज आहे हा थोडाफार तुम्हाला कमी किंवा जास्त लागू शकतो. कारण रवा जर बारीक असेल तर एवढ्या पाण्यामध्ये हे पीठ भिजलं जातं आणि रवा जर थोडासा जाड असेल तर थोडंफार पाणी जास्त लागू शकतं. 5 मिनटं हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे. म्हणजे रवा छान भिजतो. किंवा लगेचही बनवले तरीही चालेल. परंतु रवा भिजल्यामुळे आपले जे डोसे किंवा जे घावणे आहे ते मस्त असे तयार होतात. त्यामुळे 5 मिनटाला झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं पीठ आपलं भिजलं गेलेलं आहे. यात काही भाज्या टाकणार आहे. तर मी यामध्ये फक्त कांदा टाकणार आहे आणि 1 चमचाभर लसूण, अद्रक, हिरवी मिरची मी थोडीशी मिक्सरला वाटून घेतलेली आहे, तीसुद्धा टाकणार आहे. म्हणजे त्यामुळे आपले जे घावणे आहे बाजरीच्या पिठाचे ते अजूनच चवदार लागणार आहे. थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता इतर कुठल्या भाज्या घालायच्या असेल, टोमॅटो घालायचं असेल, गाजर घालायचं असेल, बीट घालायचं असेल तर तेसुद्धा तुम्ही ते बारीक किसून घालू शकता. तर हे मी अगदी साध्या आणि सोप्या सिंपल पद्धतीने बनवत आहे. त्यामुळे यामध्ये फक्त मी कांदा वापरलेला आहे. तर हे पहा, असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे जे पीठ आहे ना, जर तुम्हाला थोडंसं घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. किंवा आता हे जे घावणे आहे ना, मला थोडेसे मऊ करायचे आहे. त्यामुळे हे जे पीठ आहे हे अगदी बरोबर आहे. आणि अगदीच कुरकुरीत करायचं असेल तर थोडंसं पाणी यामध्ये तुम्हाला वाढवावं लागणार आहे.
आणि हे घावणे बनवत असताना सर्वात महत्त्वाची स्टेप इथे मी भिडाचा तवा घेतलेला आहे. साध्या तव्यावर घावणे येत नाही किंवा या ठिकाणी तुम्हाला नॉनस्टिक पॅन घ्यावा लागणार आहे. तर तो आपल्याला तेलाने एकदा छान असा व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचा आहे. सारखं तेलसुद्धा लावायचं नाही, नाहीतर आपले जे घावणे आहे अजिबात व्यवस्थित होत नाही. सुरुवातीला एकदा तेल लावलं, व्यवस्थित सोडून घेतलं ना, त्यानंतर 2-3 घावणे आपले आरामात होतात. आणि तवा आपल्याला पूर्णपणे कडकडीत गरम करायचा आहे. त्यानंतरच आपलं जे मिश्रण आहे घावणांचं त्यावरती पसरवायचं आहे आणि काही मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे. म्हणजे एक छान अशी वाफ काढायची आहे, म्हणजे आपलं जे घावण आहे ते छान असं शिजलं जातं. आणि झाकण काढल्याच्या नंतर अजिबात पलटवायची घाई करायची नाही. वरची बाजू आपल्याला पूर्णपणे सुकू द्यायची आहे आणि त्यानंतरच पलटवायची आहे. लगेच झाकण काढल्या जर तुम्ही पलटवलं ना, आपलं जे घावण आहे म्हणजे हा जो डोसा आहे ना, हा तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे काही सेकंद झाकण काढल्याच्या नंतर वाफ जाऊ द्यायची आणि त्यानंतर एक चमचाभर तेल टाकून हे आपण पलटवणार आहोत. तर हे पहा, खालची बाजू छान भाजली गेलेली आहे. आता दुसऱ्याही बाजूने काही मिनिटांसाठी आपण हे भाजून घेणार आहोत. शक्यतो घावण जे आहे ते एकाच बाजूने भाजलं जातं, परंतु दोन्ही बाजूंनी भाजल्यामुळे ते जे पदर आहे ना घावणांचे, जेव्हा आपण घडी मारतो तेव्हा एकमेकांना चिकटत नाही. त्यामुळे मी दोन्ही बाजूंनी छान असे भाजून घेतले. तर मस्त असे बाजरीच्या पिठाचे आपले मसाला घावण या ठिकाणी रेडी झालेले आहे. तर हे तुम्हाला कुरकुरीत करायचे असेल तर हे तुम्ही तव्यावरती थोडा वेळ जास्त भाजायचे, त्यामुळे ते कुरकुरीत होतात. किंवा अगदी आपल्याला तांदळाच्या पिठाचे घावण बनवतो तसे सॉफ्ट बनवायचे असेल तर तसेही बनवू शकता. तर आपली तिसरीही रेसिपी या ठिकाणी झालेली आहे. लगेचच चौथ्या रेसिपीकडे वळूया. आपली चौथीही रेसिपी तितकीच सोपी आहे. ती आपण मस्त अशी पोहे आणि वाटाणा वापरून हा नाश्ता आपण तयार करतोय. तर हा जो नाश्ता आपण तयार करत आहोत तो साधारणतः 3 ते 4 जणांसाठीचा तयार करणार आहोत. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी पोहे घेतलेले आहे. पोहे जाड बारीक कुठलेही घेऊ शकता. सेम वाटीने पाऊण वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. रवाही जाड बारीक कुठलाही चालेल. आणि पाव वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. आता हे एकदा मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण काढून घेऊया. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटाणा घेणार आहोत. तर 1 वाटी फ्रेश वाटाणा घेतलेला आहे. फ्रेश नसेल तर फ्रोझनवाला वाटाणा वापरला तरीही चालेल. सध्या मटरचं सीझन आहे त्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटाणा जरूर मिळेल. तर त्यात आता आपल्याला 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या आहे. तिखटाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता. 3 ते 4 पाकळ्या आपल्याला लसणाच्या आणि 1 इंच आलं घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचेभर फ्रेश दही घालायचं आहे. दही जास्त आंबट घालायचं नाही. दह्याऐवजी ताक वापरलं तरीही चालेल किंवा ताकही नसेल आणि दही नसेल तर तुम्ही त्याऐवजी अर्ध्या लिंबाचा रससुद्धा यामध्ये वापरू शकता. त्यानंतर पाव चमचा आपल्याला हिंग घालायचं आहे आणि 1 चमचाभर आपण यामध्ये साखर घालणार आहोत. साखर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. त्याऐवजी तुम्हाला गूळ वापरायचा असेल तर तो वापरू शकता किंवा दोन्हीही पदार्थ स्किप करायचे असेल तर ते सुद्धा स्किप करू शकता. अगदी पाव वाटीच्या आसपास यामध्ये मी पाणी घालणार आहे आणि मस्त अशी याची पेस्ट तयार करून घेणार आहे. आवश्यकता लागली तर मिक्सरमध्ये वाटताना सुद्धा तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. आता ही जी पेस्ट आपली तयार झालेली आहे ती आपल्याला ह्या मिश्रणामध्ये ओतून घ्यायची आहे आणि हे जे मिश्रण आहे हे आपल्याला एकजीव करायचं आहे. सुरुवातीला पाणी न टाकताच एकजीव करून घेऊया. नंतर जसं आवश्यकता लागेल पाण्याची तसं यामध्ये पाणी ॲड करूया. तर हे पहा, सुरुवातीला मी कोरडंच भिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ह्या मिश्रणामध्ये आपल्याला पुन्हा एकदा एकजीव करायचं आहे. आता यामध्ये आवश्यकता लागेल तसं पाणी टाकून घेऊया. हे जे मिश्रण आहे आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त घट्ट ठेवायचं नाही, तर मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. अजून मी यामध्ये पाव वाटी पाणी ॲड केलेलं आहे, म्हणजे टोटल अर्धी वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे. आता हे जे मिश्रण आहे हे पुन्हा एकदा चमच्याने मिक्स करून घेऊया. अजून हे बरंचसं घट्ट आहे कारण यामध्ये रवा आणि पोहे घातल्यामुळे हे मिश्रण अजूनच घट्ट होत जातं. आता हे जे मिश्रण आहे ना हे आपण 10 मिनिटासाठी झाकण ठेवून साईडला ठेवून देणार आहोत, म्हणजे जो रवा आणि जे पोहे आहे ना ते छान व्यवस्थित भिजले जाईल. आणि आता नंतर यामध्ये पाण्याची आवश्यकता लागली तर ते सुद्धा आपण नंतर वापरणार आहोत. तर आता हे 10 मिनटं झाकून ठेवूया. 10 मिनटानंतर मिश्रण बरंचसं घट्ट झालेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. आता यामध्ये आपल्याला अजून पाण्याची आवश्यकता लागणार आहे. सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी वापरलेलं होतं. आता पुन्हा एकदा मी यामध्ये
1 वाटी पाणी घातलेलं आहे ते आता थोडं थोडं करून यामध्ये टाकायचं आहे. हे जे मिश्रण आहे ना, आपण ज्याप्रमाणे अप्पे तयार करतो त्यासाठी जसं मिश्रण तयार करतो ना, अगदी सेम तसंच मिश्रण याचंसुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता हे जे मिश्रण आहे ते मी छान असं एकजीव केलेलं आहे. अजून यामध्ये पाण्याची आवश्यकता लागणार आहे. तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत मला बरोबर 2 वाटी पाणी हे मिश्रण भिजवण्यासाठी लागलेलं आहे. आता इथे पाण्याचं जे प्रमाण आहे इथे तुम्हाला कमी किंवा जास्त लागू शकतं. पुन्हा एकदा छान एकजीव करून घेतलेला आहे. आता ह्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी आपल्याला काहीशी अशा पद्धतीची ठेवायची आहे. लगेचच आता यात आपल्याला पाव चमचाभर हळद टाकायची आहे. तुम्हाला कुठले सुके मसाले वापरायचे असेल तर तुम्ही ते सुद्धा यामध्ये वापरू शकता. मी फक्त हळद पावडर वापरणार आहे. चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि 2 चमचे आपलं साधं जे घरातलं तेल असतं ना ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. गरम केलेलं नाही तर नॉर्मल टेम्परेचरचंच हे तेल आहे ते यामध्ये मिक्स करून घेऊया. ज्यामुळे आपला जो नाश्त्याचा पदार्थ आहे ना हा मस्त असा हलका फुलका आणि जाळीदार तयार होणार आहे. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला 1 पॅकेट इनोचं टाकायचं आहे. साधारणतः 1 चमच्याच्या आसपास इनो आपल्याला यामध्ये वापरायचा आहे. त्यामुळे आपला पदार्थ छान असा फुललासुद्धा जाणार आहे. तर आता इनो वापरायचा नसेल तर तुम्ही ते खाण्याचा सोडा वापरू शकता. तो आता छान असा ॲक्टिवेट करून घेऊया. आणि इनो टाकल्याच्यानंतर हे जे मिश्रण आहे ना हे आपल्याला जास्त काळापर्यंत बाहेर ठेवायचं नाही, नाहीतर जो आपला पदार्थ आहे हा छान असा फुलणार नाही. तर पटापट आपल्याला हे कृती करून घ्यायची आहे. आता इथे मी ह्या ताटामध्ये हा पदार्थ वाफण्यासाठी ठेवणार आहे. तुमच्याकडे जे कुठलं भांडं असेल त्यामध्ये तुम्ही वाफवण्यासाठी ठेवू शकता. तर ताटाला अगोदर तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतरच हे मिश्रण आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे. वरतून थोडीशी लाल मिरची पावडर भुरळत आहे किंवा तुम्ही काळी मिरी पावडर जरी टाकली ना तरीही चालेल. आता हे लगेचच वाफण्यासाठी ठेवूया. पण त्यापूर्वी मी कढाईमध्ये पाणी अगोदर छान गरम करून घेतलेलं होतं. थंड पाण्यामध्ये वाफवायचं नाही, कारण इनोला गरम पाण्याची वाफ लागली की आपला जो नाश्त्याचा पदार्थ आहे ना हा तो छान असा फुलला जाईल. त्यामुळे पाणी अगोदरच आपल्याला गरम होण्यासाठी ठेवायचं आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये हे 15 मिनटासाठी आपल्याला वाफवून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवरती. 15 मिनटामध्ये हा छान असा वाफला जातो. इथे तुम्हाला दिसतच असेल. आता हा पूर्णपणे थंड करून घेऊया आणि त्यानंतर आपण हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ. तर आपला पोहे आणि वाटाण्याचा हा सुद्धा नाश्ता या ठिकाणी रेडी झालेला आहे. लगेचच आपल्या 5व्या नाश्त्याच्या रेसिपीकडे वळूया. ती म्हणजे मस्त अशी तांदळाच्या पिठाची मऊ लुसलुशीत इडलीची रेसिपी, जी अगदी तुम्ही दिवसभर जरी ठेवली ना अगदी जशीच्या तशी मऊ आणि लुसलुशीतच राहते. लगेचच वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया. तर आज आपण जी इडली तयार करणार आहोत ना ती तांदळाच्या पिठापासून इडली तयार करणार आहोत. यासाठी आपल्याला डाळ तांदूळ भिजवण्याची आवश्यकता नाही. तर या ठिकाणी 1.5 कप एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता तांदळाचं पीठ तुम्ही कुठलंही घेऊ शकता. अगदी भाकरीचं पीठ जरी ह्या इडल्यांसाठी वापरलं ना तरीही याच्या इडल्या छान तयार होतात. आता त्याच कपाने आपल्याला अर्धा कप एवढा बारीक रवा घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कपच दही टाकायचं आहे. आता जे दही आपण वापरणार आहोत ना ते थोडंसं आंबट असेल तर अजूनच चांगल्या इडल्या तयार होतात, किंवा फ्रेशही वापरलं तरीही चालेल. चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि हे जे पीठ आहे हे भिजवून घेऊया. आता सुरुवातीला मी इथे 1 कपभर पाणी टाकून घेणार आहे. आता ह्या पिठासाठी आपल्याला किती पाणी लागणार आहे त्याचाही तुम्हाला अंदाज मी पुढे सांगणारच आहे. सुरुवातीला 1 कपभर पाणी टाकलं आणि जे पीठ आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. एकदाच सर्व पाणी टाकायचं नाही. सुरुवातीला 1 कपभर पाणी टाकायचं, सर्व जे पीठ आहे व्यवस्थित एकजीव करायचं आणि त्यानंतर लागेल तसं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच अगदीच जास्त पाणी वापरू नका, नाही तर जे पीठ आहे ना पातळ झालं तर इडल्या व्यवस्थित येणार नाही. त्याकरता सुरुवातीला 1 कपभर पाणी टाकलं, त्यानंतर जे दुसऱ्यांदा आपण पाणी वापरणार आहोत ते थोडं थोडं करून टाकायचं आहे. तर हे पहा, हे जे पीठ आहे माझं भिजवून तयार झालेलं आहे. तर आता हे पीठ भिजवण्यासाठी मला बरोबर 1.5 कप एवढं पाणी लागलेलं आहे. जर तुम्ही कपाने मेजरमेंट घेत नसाल, वाटीने घेत असाल तर तुम्हाला 1.5 वाटी एवढं पाणी लागू शकतं. आता जे मेजरमेंट आहे ते मी कपाने घेतलेलं आहे. तुम्ही वाटीने घेतलं किंवा ग्लासाने घेतलं तरीही चालेल. तर पिठाची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने ठेवायची आहे. त्यानंतर हे पीठ आपल्याला 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे. जर वेळ नसेल तर अगदीच घाईच्या वेळेत जर तुम्हाला ह्या इडल्या बनवायच्या असेल तर लगेचच बनवल्या तरीही चालेल. परंतु जर वेळ असेल तर हे पीठ थोडंसं रेस्ट होण्यासाठी ठेवा. त्यामुळे ज्या इडल्या आहे ना त्या छान अशा तयार होतात. आता हे पीठ छान व्यवस्थित भिजलेलं आहे. त्यामध्ये मी 1 चमचाभर इनो घातलेला आहे. तर आता या इनोऐवजी घरातला खाण्याचा सोडासुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता. आता इनो छान असा ॲक्टिव्ह करून घ्यायचा आणि फटाफट
आपल्याला ह्या मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे. इनो टाकल्याच्या नंतर हे जे मिश्रण आहे ना, हे जास्त काळापर्यंत बाहेर ठेवायचं नाही, नाहीतर इनोचं पॉवर कमी होऊन आपल्या ज्या इडल्या आहे ना, ह्या व्यवस्थित फुगत नाही. तर ही कृती आपल्याला थोडीशी फास्ट करावी लागणार आहे. तर इथे इडलीसाठीचं जे बॅटर आहे ते आपलं तयार झालेलं आहे. ते लगेचच इडली पात्रांमध्ये भरून घेऊया. तर इडली पात्राला मी अगोदरच तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे. मिश्रणामध्ये मी इनो टाकायच्या अगोदरच इडली पात्र सर्व तेलाने छान असे ग्रीस करून घेतलेले आहे. साधारणतः 1.5 चमचा मी हे जे मिश्रण आहे या इडली पात्रामध्ये भरून ठेवलेलं आहे. लगेचच आता वाफण्यासाठी ठेवूया. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला इथे सांगायची आहे. आता कुठल्याही पदार्थामध्ये तुम्ही खाण्याचा सोडा किंवा इनो वापरणार असाल आणि तो जो पदार्थ आहे हा वाफण्यासाठी ठेवणार असाल, तर त्यापूर्वी आपल्याला जे पाणी आहे ना ते अगोदरच उकळवून घ्यायचं आहे, म्हणजे गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्या इडल्या किंवा जो ढोकळा असेल तो वाफवायचा आहे. अशाने काय होणार आहे, आपला जो पदार्थ आहे ना हा छान असा फुललाही जातो आणि छान असा मऊ आणि जाळीदारसुद्धा तयार होतो. त्यामुळे इडली किंवा ढोकळा जर तुम्ही वाफवणार असाल तर त्या अगोदर पाणी आपल्याला अगोदरच उकळवून घ्यायचं आहे आणि त्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे. त्यामुळे इनो लवकर ॲक्टिव्ह होतो आणि आपला पदार्थ छान भिजला जातो. आता 15 मिनटं मोठ्या गॅसवरती मी जे इडल्या आहे ना छान अशा वाफवून घेतलेल्या आहे. 15 मिनटाच्या अगोदर आपल्याला अजिबात उघडून बघायचं नाही, कारण त्यामध्ये जी वाफ तयार होते ना ती जर निघून गेली ना तर आपल्या इडल्या ज्या आहे ह्या खाली बसतात. त्यामुळे 15 मिनटाच्या अगोदर अजिबात आपल्याला उघडून बघायचं नाही. 15 मिनटं झाल्याच्या नंतर चेक करून 15 मिनटापेक्षा जास्त वेळ इडली गरम गरम असताना काढायची नाही, थंड होऊ द्यायची. इडली थंड होत आहे तोपर्यंत लगेचच चटणी बनवून घेऊया इडलीसोबतची. कढाईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान असं गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. सोबतच 1 चमचाभर अख्खे धणे टाकून घेतलेले आहे. लसूण टाकून घेऊया. साधारणतः मोठ्या मोठ्या पाकळ्या इथे घेतलेल्या आहेत, 3 घेतलेले आहे आणि 1 इंच आपल्याला आलं घालायचं आहे. आता 2 चमचेभर इथे मी शेंगदाणे आणि 2 चमचेभर ज्या भाजक्या डाळ्या असतात ना त्या आपल्याला यामध्ये टाकायच्या आहे. हे सर्व जिन्नस तेलावरती काही मिनटासाठी आपण आता परतवून घेऊया. परतल्याच्या नंतर यामध्ये आपण 2 ते 3 सुक्या हिरव्या मिरच्या टाकणार आहोत. जर सुक्या लाल मिरच्या नसेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा इथे वापरू शकता, परंतु सुक्या लाल मिरच्यांनी छान असा रंग आपल्या चटणीला येतो. त्यानंतर चिंच टाकलेली आहे आणि सोबतच थोडासा गूळसुद्धा घातलेला आहे. हे सुद्धा आता काही मिनटासाठी आपण आता परतवून घेऊया. परतल्याच्या नंतर यामध्ये मी एक उभ्या आकाराचा कांदा टाकून घेणार आहे. मध्यम आकाराचा कांदा घेतलेला होता, तो सुद्धा छान असा मऊ होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे. आता ही जी चटणी आहे ना साधारणतः 2 ते 3 दिवस आरामामध्ये फ्रीजमध्ये जर ठेवली तर टिकते. त्यापेक्षा जास्त टिकत नाही, कारण यामध्ये आपण कांदा वापरलेला आहे. तर हे पहा, कांदासुद्धा छान असा मऊ झालेला आहे. कांदा मऊ झाल्याच्या नंतर यामध्ये मी 1 टोमॅटो टाकून घेतलेला आहे. 1 कांदा आणि 1 टोमॅटो असं हे प्रमाण घेतलेलं आहे. त्यामुळे आपली जी चटणी आहे ना परफेक्ट होते. फक्त कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे, नाहीतर चटणीला पाणी सुटतं आणि चटणीमध्ये कांद्याचा वाससुद्धा येतो. त्यामुळे हे जे जिन्नस आहे ना ते छान अशी आपल्याला मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये मी पाणी वगैरे काहीही वापरलेलं नाही. तर हे पहा, कांदासुद्धा छान शिजला आहे आणि टोमॅटोसुद्धा छान शिजलेला आहे. आता हे थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. त्यासोबतच 1 चमचाभर मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकत आहे. त्यामुळे छान असा रंग येणार आहे आणि तिखटसुद्धा नसते, किंवा बॅडगी मिरची पावडर वापरली तरीही चालेल किंवा घरातली लाल तिखट वापरली तरीही चालेल. थोडंसं पाणी टाकून मस्त अशी आपल्याला ही चटणी तयार करून घ्यायची आहे. तर आपली ही साऊथ इंडियन स्टाईल चटणी या ठिकाणी रेडी झालेली आहे. किती छान असं टेक्स्चर आलेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल. मस्त अशी ही चटणी तयार झालेली आहे. यावरतून आता एक फोडणी टाकून घेऊया, किंवा नाही घातली तरीही चालेल, काहीच हरकत नाही. आता ही जी चटणी आहे तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता. तर एका मिक्सिंग बाउलमध्ये मी ही चटणी काढून घेतलेली आहे आणि मस्त अशी तेलाची वरतून आपल्याला फोडणी घालायची आहे. त्यापूर्वी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे, कारण खूपच घट्ट आहे ही चटणी, थोडीशी पातळ करून घेऊया. तर अशा पद्धतीची आपली ही साऊथ इंडियन स्टाईल चटणी तयार झालेली आहे. फोडणी देण्यासाठी इथे मी तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. 1 चमचाभर हरभरा डाळ आणि 1 चमचाभर उडदाची डाळ टाकून घेतलेली आहे. कढीपत्त्याची पानं, सुकी मिरची आणि थोडंसं आपल्याला यामध्ये हिंग टाकायची आहे आणि ही कडकडीत तेलाची फोडणी यावरतून घालायची आहे. त्यामुळे चटणीची जी चव आहे ना अजूनच वाढणार आहे. तर मस्त अशी फोडणीसुद्धा ह्या चटणीवरती टाकून घेतलेली आहे आणि मस्त अशी आपली चटणीसुद्धा तयार थंड झालेली आहे. लगेचच काढून घेऊया. बऱ्याचदा आपण जेव्हा घरी डाळ तांदूळ भिजवून बॅटर फर्मेंट करून ज्या इडल्या तयार करतो ना त्या खाताना
बऱ्याचदा घशामध्ये अडकतात. परंतु ह्या ज्या पिठापासून आपण इडल्या तयार केलेल्या आहे ना, ह्या खाताना अजिबात घशामध्ये अडकत नाही, एकदम सॉफ्ट असतात. ज्याप्रमाणे डाळ तांदळाच्या इडल्या खाताना घशात अडकतात तशा ह्या इडल्या अजिबात अडकत नाही. एकदम मस्त ह्या इडल्या तयार होतात. जेव्हाही कधी इडली खाण्याची इच्छा झाली तर अजिबात डाळ तांदूळ भिजवण्याची आवश्यकता नाही. ह्या तांदळाच्या पिठाच्या इडल्यासुद्धा अतिशय मस्त तयार होतात. तर हे पहा काय मस्त ह्या इडल्या तयार झालेल्या आहे. अतिशय गुबगुबीत आणि पांढऱ्या शुभ्र जाळीदार ह्या इडल्या तयार झाल्या. मस्त अशी आपली पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तांदळाच्या पिठाची इडली आणि चटणी इथे आपली रेडी झालेली आहे. लगेचच आपल्या 6व्या रेसिपीकडे सुद्धा वळूया. तर आपली 6वी रेसिपीसुद्धा खूपच पौष्टिक आहे. ती म्हणजे गव्हाचं पीठ आणि वाटाण्यापासूनचा पौष्टिक आणि कुरकुरीत डोश्याची रेसिपी. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटीभर वाटाणा घेतला. त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, अद्रक टाकून घेतलेलं आहे. आता हिरवी मिरचीचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता, किंवा लहान मुलांना देणार असाल तर अगदी एकच मिरची वापरली तरीही चालेल किंवा स्किप केली तरीही चालेल. त्यानंतर यात मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. कोथिंबीरीमुळे आपल्या डोश्यांना रंग खूप छान येतो. थोडंसं पाणी टाकून पातळ आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. मिक्सरमध्ये दळत असताना जर आवश्यकता लागली तर तुम्ही यामध्ये थोडं पाणी अजून ॲड करू शकता. मस्त अशी पातळ पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तयार झालेली पेस्ट लगेचच एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. आता तुम्हाला या गव्हाच्या पिठाऐवजी इतर कुठलेही पिठं वापरायची असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता. सेम वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. रवा बारीकच वापरायचा आहे. त्यानंतर 4 चमचेभर म्हणजे पाव वाटी आपल्याला तांदळाचं पीठ वापरायचं आहे. त्यामुळे आपले जे डोसे आहे कुरकुरीत होतात. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यामध्ये जास्त काही साहित्य लागत नाही. अगदी घरातल्याच साहित्यामध्ये हे जे डोसे आहे ना तयार होतात. परंतु खायला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागतात, अतिशय भारी लागतात. लहान मुलंसुद्धा नक्कीच आवडीने खातील इतके भारी हे जे डोसे आहे हे तयार होतात. सुरुवातीला मी पाणी न टाकताच हे मिक्स करून घेतलं. त्यानंतर आता यामध्ये पाणी घालूया. थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आहे. अगदी जसं आपण घावणांसाठीचं जे पीठ आहे तयार करतो ना, अगदी तसंच पातळ पीठ आपल्याला याचं तयार करायचं आहे. सेम घावणांना जसं पीठ तयार केलं जातं ना, सेम त्याच पद्धतीचं पीठ आता आपण तयार करून घेऊया. सुरुवातीला आता 1 वाटीभर पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे. मिक्स करून घेऊया. अजून हे जर पीठ घट्ट वाटलंस अजून आपण यामध्ये पाणी ॲड करूया. तर दुसरी वाटीसुद्धा यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. टोटल 2 वाटी पाणी यामध्ये वापरलेलं आहे. तुम्हाला पाण्याचं जे प्रमाण आहे हे थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं. डिपेंड आहे तुमच्या गव्हाच्या पिठावरती आणि रव्यावरती. आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. इथे तुम्हाला दाखवते. हे पहा, अशा पद्धतीचं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता हे रेस्ट वगैरे करत बसायची गरज नाही. लगेचच आता डोसे तयार करून घेऊया. इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे. त्याला छान असं तेलाने ग्रीस करून घेऊया. अगदी 1 चमचाभर तेल आपल्याला यावरती घालायचं आहे. हे डोसे बनवण्यासाठी अजिबात जास्त तेलाचा सुद्धा वापर आपण करणार नाही आहोत. अगदी 1 चमचाभर तेलामध्ये हे सर्व जे डोसे आहे ना हे आपले तयार होतात. अगदी ऑइललेस डोसे आहेत. तर सर्व पॅनला मी तेल छान असं ग्रीस करून घेतलेलं आहे. तवासुद्धा छान कडकडीत अगोदर सुरुवातीला गरम करून घ्यायचं आहे. मस्त अशी जाळी पडली पाहिजे या डोशांना. तर इथे तुम्हाला दिसत असेल. आता डोसा टाकल्याच्या नंतर आपल्याला गॅस अगदी मध्यम ठेवायचा आहे. मध्यम गॅसवरती अगदी कुरकुरीत होईपर्यंत हा डोसा आपण अगदी कमी गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. तर तुम्हाला दिसत असेल डोसा एकदम छान कुरकुरीत झालेला आहे. आता पलटवून घेऊया. आणि खालच्या बाजूने आपल्याला याला भाजण्याची आवश्यकता नाही. तर आपला मस्त असा कुरकुरीत गव्हाच्या पिठाचा आणि वाटाण्यापासूनचा खूपच पौष्टिक आणि कुरकुरीत डोसा या ठिकाणी रेडी झालेला आहे. आपल्या शेवटच्या रेसिपीकडे वळूया. आपली शेवटची रेसिपीसुद्धा खूपच पौष्टिक आहे. बनवायलाही सोपी आहे. लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. लहानांसोबत मोठे माणसंसुद्धा आवडीने खातील. तर आपली शेवटची रेसिपी आहे पालक पराठा. तर पालक पराठा बनवण्यासाठी इथे मी एका मिक्सिंग बाउलमध्ये आता घरातलीच 1 वाटी फिक्स केलेली आहे. त्याने मोजून बरोबर 2 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. मेजरिंग कप असेल किंवा घरातली कुठलीही एखादी वाटी फिक्स करायची आणि त्याने मोजून आपल्याला 2 वाटी एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आता ज्या वाटीने मोजून आपण गव्हाचं पीठ घेतलेलं होतं अगदी त्याच वाटीने मोजून अगदी 4 चमचे किंवा पाव वाटी आपल्याला इथे चण्याचं पीठ म्हणजे बेसन पीठ वापरायचं आहे. बेसन पीठ वापरल्यामुळे आपला जो पराठा आहे हा मस्त असा खुसखुशीत होतो. त्यासाठी बेसन पीठ जरूर ह्या पराठ्यामध्ये वापरा.
त्यानंतर चमचाभर इथे ओवा घातलेला आहे आणि अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. बेसन पिठाचा कुठलाही पदार्थ असला की त्यामध्ये ओवा हा जरूर वापरा, कारण त्यामुळे त्याचा फ्लेवर अधिक वाढतो. त्यानंतर अजून खुसखुशीत होण्यासाठी 1 चमचाभर पांढरे तीळ घातलेले आहे. त्यासोबतच इथे मी 1 चमचाभर कस्तुरी मेथी टाकत आहे. असेल तर टाका, नाही टाकली तरीही काहीच हरकत नाही. तर माझ्याकडे कस्तुरी मेथी होती त्यामुळे मी 1 चमचाभर यामध्ये टाकलेली आहे. त्यासोबतच 1 चमचाभर चिली फ्लेक्स टाकलेले आहे. आता लहान मुलांना देणार आहे त्यामुळे ह्या ज्या चिली फ्लेक्सचं जे प्रमाण आहे ते सुद्धा मी कमीच वापरलेलं आहे. जर तुम्ही नाश्त्यासाठी सकाळच्या मोठ्या माणसांना जर हा नाश्ता देणार असाल तर त्यामध्ये हिरवी मिरची कापून घालू शकता, किंवा मुलांच्या टिफिनमध्ये देणार असाल तर हे दोन्हीही जिन्नस स्किप करू शकता. त्यानंतर चमचाभर मी लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे आणि 2 चमचे इथे मी साधं तेल वापरलेलं आहे. तेल वापरल्यामुळे आपला जो पराठा आहे मस्त असा खुसखुशीत तयार होतो. लगेचच चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि यामध्ये मी 1 वाटीभर एवढी बारीक कापलेली पालक घेतलेली आहे. आता आपल्याला पालक घेताना काय करायचं आहे, त्याचे फक्त आपल्याला पानं घ्यायचं आहे, देठं अजिबात घ्यायचे नाही. फक्त पानच घ्यायचे, ते स्वच्छ धुवून ते एकदम बारीक कापायचे आणि हे आपल्याला ह्या पिठामध्ये मिक्स करायचे आहे. पानाची जर देठं किंवा जो काही कडक भाग असेल तो जर आपण ह्यामध्ये मिक्स केला तर लाटताना आपला जो पराठा आहे तो फाटतो. यासाठी आपल्याला फक्त पालकचे पानं घ्यायचे आहे. आता ह्या पालकच्या पानांऐवजी तुम्हाला इतर कुठल्या भाज्या घालायच्या असेल तर त्यासुद्धा तुम्ही ह्या पराठ्यामध्ये घालू शकता. मस्त अशा बारीक बारीक कापायच्या आणि ह्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे. आता मी हे सर्व हाताने सुरुवातीला मिक्स करून घेतलेलं आहे. पाणी न टाकता सुरुवातीला मिक्स केलं, कारण पालकमध्ये सुद्धा भरपूर पाणी असतं. आता यानंतर यामध्ये लागल तसं पाणी टाकायचं आणि घट्ट असा गोळा तयार करायचा आहे. अगदीच घट्टही नाही आणि सैलसरही नाही, मध्यम आपल्याला हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. तर ह्या पद्धतीमध्ये हा पिठाचा गोळा मी मळून घेतलेला आहे. अगदी पटापट हे पराठे होतात, अजिबात जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर आता हा आपण 5 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत. त्यापूर्वी आपल्याला 1 चमचाभर तेल लावायचं, पुन्हा एकदा पीठ छान असं मळून घ्यायचं आणि 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. आता माझ्याकडे वेळ असल्यामुळे हे मी 5 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे. लगेचही हे पराठे केले तरीही छान लागतात. तर आता मी झाकून ठेवणार आहे. 5 मिनिटानंतर आपलं जे पीठ आहे ते छान असं मुरलं जाईल आणि त्यानंतर लगेचच आपण आता पराठे बनवायला घेऊया. तर इथे आपले 5 मिनिटं झालेले आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असं पीठ आपलं भिजलं गेलेलं आहे. जर काही कारणास्तव हे पीठ आपलं सैल झालं तर त्यामध्ये थोडंसं आपल्याला गव्हाचं पीठ ॲड करायचं आणि आपलं मीडियम घट्ट पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर पीठ आपलं छान असं आता भिजलं गेलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता याचे मोठ्या लिंबाच्या आकारा एवढे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहे. हे पीठ जास्त घट्टही ठेवायचं नाही आणि सैलसर ठेवायचं नाही. जास्त घट्ट झालं तर पराठ्याचे तुकडे पडतात आणि मऊ जर झालं जास्त तर आपले पराठे आहे व्यवस्थित लाटता येत नाही. पोळपाटावर थोडंसं मी आता गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि मस्त असे पातळ पराठे लाटून घ्यायचे आहे. आता जर लहान मुलांना गोल पराठे आवडत नसेल तर तुम्ही याला वेगवेगळ्या आकाराचे शेप देऊन हे पराठे बनवू शकता. अगदीच लहान मुलं असेल तर त्यांना चौकोनी आकाराचे शेप तुम्ही बनवून देऊ शकता किंवा त्रिकोणी आकाराच्या शेपमध्ये हे पराठेसुद्धा लाटू शकता. तर मस्त असं गव्हाचं पीठ टाकायचं आणि पातळ, जितके पातळ होईल तितके पातळ हे पराठे लाटून घ्यायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीमध्ये हा पराठा मी एकदम पातळ असा लाटून घेतलेला आहे. लगेचच आता भाजून घेऊया. तर तवा आपला छान असा गरम झालेला आहे. त्याला थोडंसं मी साजूक तूप लावून घेणार आहे. आता ह्या तुपाऐवजी तुम्हाला तेल लावायचं किंवा बटर लावायचं तर ते सुद्धा लावू शकता, परंतु पराठा असेल तर आणि त्याला तूप लावलं तर तो पराठा अधिकच टेस्टी लागतो. तर त्यासाठी ते मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे. आता हा पराठा आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचा आहे. अगदी जास्त काळपट करायचा नाही, अगदी मस्त असा खमंग भाजून घ्यायचा आहे. दुसरी बाजू पलटवून घेऊया आणि त्यावरतून सुद्धा थोडंसं तेल किंवा तूप यावरतून तुम्ही लावू शकता. एकदम साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे. मुलांच्या टिफिनमध्ये रोज रोज काय वेगळं द्यायचं तर त्यासाठी अशा पद्धतीने पराठे तुम्ही देऊ शकता. फक्त त्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या तुम्ही कापून घालू शकता. तुम्ही एक दिवस पराठा किंवा याच पिठाचे तुम्ही पुऱ्यासुद्धा बनवून तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता, म्हणजे मुलांनासुद्धा थोडंसं चेंज होईल. तर मस्त असे मी दोन्हीही बाजूने जो पराठा आहे तो छान असा भाजून घेतलेला आहे. तर आपले जे पराठे आहे सेम पद्धतीने मी आता सगळे तयार करून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता पराठ्याला रंगही अगदी छान आलेला आहे आणि मस्त खुसखुशीत. तर मग कशा वाटल्या तुम्हाला आजच्या या झटपट आणि पौष्टिक अशा नाश्त्याच्या रेसिपी ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की घरी ट्राय करून पहा, कशा झाल्या तेही सांगा आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर आणि नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत.